सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक, मनापासून आभार. आपण आला त्या स्पर्धेला, चार चांद लावलेत त्याबद्दल आपला आभारी आहोत. बॉलिंग मार्क वरती आलाय अश्विन, पॉवर प्ले स्पेशालिस्ट. नेहमीच पहिल्या ओव्हर मध्येच कन्सिस्टन्सी राहिला या गोलंदाजाची. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईकला बॅटर आहे प्रेम आणि नॉन स्ट्राईक इनला संदीप. 5 ओव्हरचा मॅच नंबर 2 आपण बघतोय. सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती अश्विन येतोय. प्रेम स्ट्राईकला बॅटर. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉल वरती त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. दांडीगुल, पहिला विकेट डाऊन. चर्चा आहे हो खरो खर, दादा आहे हो खरो खर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. काय चेंडू टाकला लेग स्टंप वरती. हा नेम साधला गेला. बॅटर ज्या पद्धतीने सफल झाला ऑफ स्टंप वरती आणि चेंडूला ॲक्युरेट लेग स्टंप वरती यॉर्कर ब्लॉक हॉल डिलिव्हरी पहिल्याच बॉल वरती. आणि आतापर्यंत माहिती येते की 6वा असा विकेट आहे जो पहिल्या बॉल वरती आउट झालाय. म्हणजे गोल्डन डकचा शिकार प्रेम पहिला गडी बाद होतोय. संपूर्ण आयोजन नियोजन पाहिलं तर दरवर्षी त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलंय डे फॉर्मॅट मध्ये, परंतु यंदा नाईटची ही स्पर्धा स्वर्गीय नागेश काका मैदान दत्ता आळीच्या या मैदानावरती अनेक रेकॉर्ड ब्रेक करणारा ग्राउंड आहे. अनेक हॅट्रिक्स, षटकारांची आतिषबाजी आणि चांगला खेळीमेळीचं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतुपेकर जूचंद्र आयोजित भव्य दिव्य लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक हे टायटल दिले 2025 मध्ये. या अगोदर कार्यसम्राट चषक, नेहमी हे टायटल ऐकले पतुपेकरच्या माध्यमातून ज्या स्पर्धा झाल्यात आणि याच ग्राउंडवरतून ती सुरुवात झाली होती डेच्या फॉर्मॅटमध्ये. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती अश्विन, चेंडू क्रमांक 2. प्रवीण आलाय. प्रवीणला पुल करायचं होतं, कंट्रोल मध्ये नव्हता. पाहिलं तर हा बॉल शरीराचा संपर्क जाणवतोय. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी आहेत. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव येईल. 1 या धावसंख्येने अकाउंट ओपन केलं जाते. 2 चेंडू 1 रन. तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर वर्तक नगर असं नाव आलं होतं, परंतु करेक्शन केल्यानंतर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ बॅटिंग करतोय. आणि जर गोलंदाजी करणारा संघ पाहिला तर स्पर्श 11 मीरा रोड. अश्विनचा पुढचा बॉल. यावेळी पाहिलं, जागा बनवली बॅकफुटला आणि बॅकफुट पंच मध्ये स्लॅश केलंय. सरळ चेंडू निघून जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. चौकार. हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. थँक्यू. काय फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, वेट अँड वॉच केला. बॅकफुटला बॉडी बॅलन्स चांगला होता. बॅकफुट पंच कव्हर पॉइंटला जो गॅप होता पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चौकार येतोय. 4 धावेने धावफलक 5. 3 बॉल 5 धावा 1 विकेट. यावेळी मात्र सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिलाय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ टाकली गेली. अश्विनची खासियत राहिले, जेव्हा जेव्हा त्याच्यावरती आक्रमण केलंय ना तेव्हा तेव्हा त्याने ब्रह्मास्त्राचा मारा केलाय. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर 2 गोष्टींना फार रिस्पेक्ट आहे. एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. त्याच पद्धतीने हा चेंडू टाकला होता. अजून जर गतीमध्ये परिवर्तन असतं ना तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. 4 बॉल फलकावरती धावा आहेत 5. 1 विकेट. 5वा चेंडू अश्विनचा. 5व्या चेंडूवरती आक्रमण केले. आडव्या बॅटचा वापर केलाय, परंतु कॅच कॅरी होऊ शकला नाही. आणि ते एक जीवनदान बॅटर संदीपला मिळतोय.
आतापर्यंत पाहिलं तर संदीपच्याच बॅट मधून 3 बॉल मध्ये 5 धावा येत आहेत. टोटल 6 धावा 5 बॉल म्हणजे पॉवर प्ले मध्ये अगोदर देखील उल्लेख केला. अश्विन या गोलंदाजा पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे. पॉवरफुल गोलंदाजी करतोय. 1 विकेट त्याने प्राप्त केले. पहिली नाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा यंदाच्या हंगामाची आपण पाहतोय या जुचंद्र नगरीमध्ये. भव्य दिव्य लोकनेते चषक 2025. यावेळी पुन्हा एकदा अपील केले. इम्पॅक्ट पाहिला, लाईन पाहिली, विकेट वरती चेंडू लागतोय की नाही आणि तेच पाहिलं गेलं. फ्लम LBW विकेट. ग्रेट डिसिजन अजित सरांकडून. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 6 धावा 2 विकेट. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. ऍक्शन रिप्ले पाहिलं ना ओव्हर द विकेटने गोलंदाजी समोर जर पाहिला काय चेंडू होता. अप्रतिम चेंडू. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग. फ्लम LBW कसा असावा हे दाखवून दिलंय अजित सरांनी. चांगल्या दर्जाची अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय षटक क्रमांक 2. दोन्ही एंडने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. म्हणूनच ज्यावेळी जुचंद्र विलेज एंडने बॅटिंग होते त्यावेळी धावा येत आहेत. पॅव्हिलियन एंडने देखील आपण पाहिलं चौकार षटकार लागतात. दोन्ही एंडने ही स्पर्धा आपण बघतोय. बॉलिंग मार्क वरती आलाय अथर्व. 2 टीम स्पर्श 11 मीरा रोड संघ चांगली गोलंदाजी करतोय. नेहमी या संघाला आपण पाहिलंय फ्रेंड्स 11 मीरा रोड या नावाने, परंतु आज स्पर्श 11 मीरा रोड या नावाने हा संघ उतरलाय. आणि त्यानंतर तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना स्ट्राईकला बॅटर आहे संदीप, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. चांगली बॅटिंग त्याने केले आतापर्यंत आणि स्ट्राईक वरती तो राहणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती आल्या अथर्व. जुचंद्र विलेज एंड कडून आता गोलंदाजी होत असताना स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण बघतोय संदीप. चला स्पीडअप करायचा आहे गेम. टायमर ऑन आहे. यावेळी लोअर फुल टॉस बॉलला खेळायचं होतं. ऑफ साइडला चेंडू गेलाय शॉट फाईन लेगला. हलकीशी एज देखील लागते आणि इनसाइड एज घेऊन 1 धाव येते. 1 या धावसंख्येने धाव फलक 7 धावा या फलकावरती लगावल्यात. काय सुंदर आयोजन, नियोजन आणि प्रेक्षकांची गर्दी अप्रतिम पाहिली गेली. कालच्या दिवसात देखील जास्तीत जास्त सबस्क्रायबर JTC लाईव्हचे वाढले गेले आणि आज देखील ती स्कीम त्यांनी चालू ठेवलेली आहे. 20,000च्या अगदी जवळच्या टप्प्यावरती आहे. जुचंद्र टेनिस क्रिकेट.com वरती ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. नेक्स्ट बॉल अथर्व पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. किशन आणि किशनने या बॉलला वेट अँड वॉच केलं आणि यावेळी स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर दर्जेदार धमाकेदार येतोय लोकनेते चषक षटकार. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हा बॉल ज्या पद्धतीने आला फक्त शॉर्ट आर्म पुल आणि त्यानंतर काय केलं तर टायमिंग वरती केलेला टेक्निकली साऊंडेड फटका पाहायला मिळतोय. 6 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. 13च्या घरामध्ये 13 रन्स ऑन द बोर्ड. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या 2 बॉल मध्ये अथर्व 7 धावा खर्च करतोय. किशन चांगली बॅटिंग करतोय. वेलकम बंटी, आपलं देखील हार्दिक स्वागत. तेरा धावा 2 विकेट 2 चेंडू फेकून झालेत. स्पीडअप करायचं आहे गेम. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केले. बॅकफुटला पुन्हा एकदा स्लॅश केले. काय फिल्डिंग केली जाते. शॉट थर्ड मॅनला शरीर संपूर्ण झोकून दिलंय या चेंडू अडवण्याकरता. अप्रतिम फिल्डिंग. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल ॲसेट आहे. प्रत्येक धावेला फार व्हॅल्यू आहे आणि त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. धाव फलकावरती जर पाहिलं ना तर 14 धावा
2 विकेट, 3 बॉल फेकून झाल्यात. चेंडू क्रमांक 4. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अथर्व. संदीप जोराने फोर्स करण्याचा इरादा होता, आडव्या बॅटने केलाय, मिड विकेटला चेंडू गेलाय, फिल्डर येतोय, परंतु पाहता पाहता काय घडतंय, चांगलं फील्ड वर्क. ज्यावेळी हाताने चेंडू अडत नाही ना, तर तुम्ही या प्रकारे शरीर झोकून देऊ शकता. आणि काय जबरदस्त फुटबॉलची आठवण करून दिली, ज्या पद्धतीने हा चेंडू अडवला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. फिल्डर करता लॉंग चेस होतं, परंतु बघा काय प्रेझेन्स ऑफ माइंड, अप्रतिम, ब्रिलियंट, अप्रतिम स्टॉप केलं या चेंडूला. धाव फलक जर पाहिलं ना, तर फलकावरती धावा 16 धावा, 4 बॉल. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा अथर्व. या षटकामध्ये पाहिलं तर एकही डॉट बॉल आलेला नाहीये. धावा खर्च करतोय टोटल 10 बॉलचा विचार केला तर 4 बॉल. म्हणजे ज्या पद्धतीने बॅटिंग हवी आहे तिरंगा स्पोर्ट्सला, त्याच पद्धतीने धावा येत आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळी मात्र ड्राईव्ह चांगला आहे, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग होईल का तर नाही, नशिबाचा मिसफिल्डचा येईल चौकार. आहे हो साथीला वन हँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड, प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. ज्या पद्धतीने फिल्डर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, चौकार येतोय. 20 धावा, फुलटॉस बॉल, स्वतःला बॅटर कोचतोय कुठेतरी, या बॉलला व्यवस्थित फटका खेळू शकला नाही. बाईच्या माध्यमातून ही एक धाव येते आणि टीव्ही अंपायर आता वॉर्डरूम मध्ये येतील, चेक केला जाईल. हाईटच्या कमरेपेक्षा वरती हा चेंडू आहे की नाही हे निरीक्षण करण्याकरता टीव्ही अंपायर देखील आलेत. बाईकचा इशारा देखील आला होता. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा फायदा, त्याचा वापर देखील केला जातो. रिव्ह्यू सिस्टीम देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ललितजी भोईर सर, अजितजी म्हात्रे हे 2 पंच, ही एवन जोडी. फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगले डिसिजन. जेटीसी लाईव्ह जेव्हा जेव्हा रिव्ह्यू घेतलाय तेव्हा तेव्हा आपण पाहिलंय, तर तो रिव्ह्यू जेटीसी करता देखील सफल राहिलाय. चांगला कॅमेरा वर्क आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून, बाईकच्या माध्यमातून. 1 धाव आले आणि फलकावरती धावा आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. बहुजन विकास आघाडी वसई विरार, आला या आता यांचाच ट्रेंड, लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का. 21 धावा 2 ओव्हर मध्ये. अप्रतिम संगीत पेश केलं जात आहे डीजेच्या माध्यमातून. डीजे युवराज. प्रत्येक स्पर्धा या मैदानावर, या पंचकृषीमध्ये ज्या ज्या वेळी येते त्या त्यावेळी आपण डीजे युवराज हे साऊंड सिस्टम आपण ऐकतो. क्लिअर व्हॉइस हिमालय पाटील प्रोप्रायटर आहेत. 2 ओव्हर मध्ये 21 धावा. बॉलिंग मार्कवरती आलाय. पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये बोलवलं जात आहे मिस्टर अश्विन. उत्तनच्या मैदानावर देखील अप्रतिम गोलंदाजी केली होती. जास्तीत जास्त अश्विन या गोलंदाजाकडे पाहिलं ना तर स्लिम आहे, परंतु यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये एक्सपर्ट, यॉर्कर किंग म्हणून अश्विनकडे पाहिलं जाते. बघूया आता स्ट्राईकला बॅटर आहे संदीप, जो या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, रन मशीन. यावेळी पुन्हा एकदा लेंथ वरती फोकस केला होता, फक्त ड्राईव्ह केला चेंडूला. 1 धाव खेळलेत आणि एकच धाव संख्येवरती आता समाधान मानावं लागेल. फिल्डर इतक्या वेगाने आला की ज्या पद्धतीने फिल्डिंग केली गेली, 1च रन, 1 या धावसंख्येने धावपळत पुढे आलंय. टोटल धावसंख्या 22 धावा, 2 विकेट, 2.1 चेंडू, 2-2चा आकडा पुढे येतोय, जो को इन्सिडेंट आकडा म्हणून ओळखला जातो. नेल्सन फिगर पद्धतीने पुढचा बॉल
यावेळी फटका हवेत खेळल्यात. चेंडू जर पाहिला ना तर डीप मध्ये निघून जातोय. फिल्डर डीप मधून येईल आणि तिथपर्यंत फेकी करेल. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येतोय. 24च्या घरामध्ये 2 बॉल फेकून झालेत आणि 2 विकेट देखील गेले. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पुन्हा एकदा अश्विन बॉलिंग मार्क वरती रेडी. आता 2 बॉल मध्ये 3 धावा त्याने देखील खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी तो करतोय. नेक्स्ट बॉल लेंथ वरती पुन्हा एकदा फोकस केलं. थोडा शॉट ठेवला या चेंडूला. अगोदरचा चेंडू थोडा पुढ्यात होता. ज्या पद्धतीने चेंडू टॉस झाला तो चेंडू जर पाहिला ना बरोबर कानाच्या खालून आणि शोल्डरच्या लेवल वरून ॲक्युरेट जो आपण नेहमीच सांगतो नॅचरल बाउन्स चेंडू होता जो गोलंदाजाकडे होता. डॉट बॉल येतोय. 24 धावा 3 बॉल. किशन ज्याने एक षटकार ठोकला होता परंतु आतापर्यंत स्ट्रगल त्याचा देखील आहे. 4 बॉल मध्ये 9 या धावसंख्येवरती चांगली बॅटिंग तो करतोय. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी षटकार तो ठोकू शकतोय. त्यावेळी पाहिलं तर जागा बनवली. जसा चेंडू आला ना तसाच गॅप मध्ये स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने निघून जाणारा इन टू द गॅप येतोय चमकार. आपल्या दादावानी कोण ऐका तेवढा गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण ऐका तेवढा गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण ऐका तेवढा गाजवून सारा इलाका. ज्या पद्धतीने हा फटका केला चांगला पेक केला या चेंडूला. फक्त दिशा दिली. गॅप मध्ये चेंडू निघून गेला जिथे फिल्डर कोणीही नव्हतं आणि तिथे हा चमकार येतोय. धावफलक 28च्या घरामध्ये 4 बॉल. चांगली बॅटिंग होते. तिरंगा स्पोर्टच्या माध्यमातून शास्त्रीनगर तिरंगा स्पोर्ट हा संघ आपण बघतोय आणि स्पर्श 11 मीरा रोड संघ गोलंदाजी करताना. अश्विनचा पुढचा बॉल. यावेळी समोर ठेवलाय. या चेंडूला पॉवर जनरेट जी केली होती ना ती व्यवस्थित एलिव्हेशन प्राप्त झाला नाही आणि जो डिस्टन्स होता तो बरोबर शोधून काढलाय. फिल्डर करता चांगला झेल कॅरी केलाय. 28 वरती 3रा गडी बाद. यानंतरची मॅच त्याची चर्चा आपण करणार आहोत. रॉयल स्टनर मीरा रोड आणि जय धारावी कासर वडवली. मॅच नंबर 3. दोन्ही टीमने टॉस करण्याकरता या एका इनिंग नंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. रॉयल स्टनर मीरा रोड आणि जय धारावी कासर वडवली. 5 बॉल 3ऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. 28 धावा 3 विकेट. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑफ स्टंपवर थोडासा काटा बदलला. या चेंडूने जी लेंथ पाहिजे होती गोलंदाजाला ती लेंथ प्राप्त झाले आणि ज्या पद्धतीने बाउन्स पाहिजे होता ना त्या पद्धतीने चेंडू टॉस देखील झालाय. 3 ओव्हर मध्ये 28 धावा. ऍक्शन रिप्ले पहा या चेंडूचा. अप्रतिम चेंडू. रायझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलंय. जर पाहिलं तर आमच्यापर्यंत माहिती आहे ते जय धारावी बोरिवली असं नाव आहे त्या संघाचं. तर बोरिवली आणि रॉयल स्टनर मीरा रोड या 2 टीमच्या दरम्यान पुढच्या मॅचचा टॉस होईल. 3 ओव्हर 28 धावा 3 गडी बाद. घेऊया एक डीजे ब्रेक. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. कार्य सम्राट बेटा दादांचा गुणगान गाणार हे संगीत आपण ऐकलं. आणि बेटा दादांची जी स्पर्धा दरवर्षी आपण बघतोय डे फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा असते. यंदा काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण नाईट बॉलचा थरार आणि काय संघ
एकापेक्षा एक जबरदस्त संघ पाहायला मिळतात आणि मॅच देखील त्या प्रकारचे आपण पाहिल्यात संपूर्ण टुर्नामेंट मध्ये. 3 ओव्हर मध्ये आल्यात 28 धावा, विकेट देखील गेलेत 3. म्हणजेच दोन्ही एंडचा विचार केला तर कधी बॅटिंग करणारा संघ पुढाकार घेतोय, कधी गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करतोय. धीरज आलाय बॉलिंग मार्क वरती, षटक क्रमांक 4. बघूया धीरज संघाला थोडा धीर देईल. धीरज ठाकूर या गोलंदाजाला आपण पाहतोय, एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आणि कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. बघूया या मॅच मध्ये धीरज कशा प्रकारची गोलंदाजी करेल. संदीप आता सेट झालाय, परंतु या क्षणाला चांगली फिल्डिंग मी म्हणेन, कारण की नाईट आणि डे या दोन्ही फॉर्मॅट मध्ये फार तफावत असतं. थोडं तरी कॉन्सन्ट्रेट लूट झालं ना तर कुठेतरी ऑटोमॅटिकली धावा येतात. पण तू चांगली फिल्डिंग, फिल्डरच्या माध्यमातून शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला गेलाय, स्टॉप केलाय. आउटफील्ड देखील जर पाहिलं ना पाठीमागच्या दिशेने तर फास्ट आहे. चांगलं प्लेन मैदान, स्वर्गीय नागेश काका मैदान, ऐतिहासिक मैदान. पुढचा बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, ग्रीप बदलली, पोझिशन बदलले, परंतु टप्पा जो टाकला ना गोलंदाजाने तो अप्रतिम होता. ऑफ स्टंपवरच टिचून मारा केला आणि लेंथ पाहिली तर थोडं खाली राहिला हा चेंडू, म्हणूनच व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाही. डॉट बॉल येतोय. 29 धावा. पुन्हा एकदा धीरज बॉलिंग मार्क वरती. राजेश आहे, आतापर्यंत अकाउंट ओपन केलेलं नाही आहे. 2 बॉल त्यांनी फेस केलेत. आता पाहिलं तर बॉडी रोल केली, लॉंग चेस होतं, काही गरज नव्हती पुढे जाण्याकरता आणि पाहता पाहता फिल्डर येतोय. बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलं जात आहे, फेकी येईल आणि तिथपर्यंत 3 धावा. बॅकिंग केलं जात आहे. अश्विन होता आणि अश्विनला काही गरज नव्हती ह्या कॅच घेण्याकरता. पुढे येण्याची जी कृती केली ना ती चुकीची ठरली गेली. जिथे 1 धाव किंवा 2 धावा असत्या तिथे 3 धावा येत आहेत. 3 या धावसंख्येने धावफलक 32. 32 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 3 बॉल्स. चेंडू क्रमांक 4. पुन्हा एकदा धीरज बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला संदीप आहे. 9 बॉल मध्ये 14 हा इंडिव्हिज्युअल स्कोर संदीपचा देखील आपण बघतोय. समोरच्या दिशेने चांगला फटका खेळलाय, फिल्डर येतोय लॉंग ऑन रिझनला आणि काय उत्कृष्ट कॅच कॅरी करतोय. अजून एक विकेट जातोय. धक्का क्रमांक 4. 32 वरती. संदीप पांडे मैदानाच्या आतमध्ये जातोय. संदीप आउट झालाय आणि संदीपची जागा संदीप पांडे हा बॅटर. लेट आलाय पण थेट आलाय का हे पाहिलं जाईल. फलकावरती धाबा आहेत 32. 4 विकेट 4 बॉल. चौथ्या ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. टोटल या इनिंगचा विचार केला तर 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये तिरंगा शास्त्रीनगर संघ विचार करेल 50+ 60+ जाण्याचा आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करेल की 40च्या आत 45 50च्या आत जर रोखलं ना तर त्या धाटणीचे बॅटिंग लाईन देखील पाहिले आपण. स्पर्श 11 मीरा रोड या संघाची. धीरज पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5 टाकण्याकरता सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे संदीप पांडे, न्यू बॅटर आलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा संदीपचा. इथे मात्र बॅटरला सेट होऊन दिलं जात नाही. ज्या पद्धतीने बॉल आला बॉलच्या मेरिट वरती खेळण्यास भाग पाडलं गेलं. अगोदर मनसुबा बनवला होता की आडव्या बॅटने खेळणार ऑन साइडला, परंतु जी लेंथ जी लाईन आणि ज्या पद्धतीने चेंडू कट केला जातोय बॉलरच्या माध्यमातून तो ऑफ स्टंपवर टिचून मारा केलेला बॉल. 1 रन इथे धावपळक 33च्या घरामध्ये. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा बॉल आहे. अगोदर स्टेप आउट करून खेळले असते तर फुल टॉस बॉल मिळाला असता, परंतु इथे काय घडते तर विकेट आता जाईल रनआउटच्या माध्यमातून. अप्रतिम रनआउट. राजेशला परतावा लागेल. 33 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी बाद झाल्यात 5.
मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, दादा होतो या जय जयकार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. जितेंद्र ठाकूर लोकनेते, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, ज्याने अनेक सामाजिक कार्य केले. किंग मेकर वसई विरार वरती नेहमीच ज्यांचा डंका वाजला गेलाय. सर्वांचे प्रिय माजी आमदार, लोकनेते जितेंद्रजी ठाकूर साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत आणि तेच टायटल देखील दिले, लोकनेते जितेंद्र ठाकूर चषक 2025. 4 ओव्हरचा खेळ झालाय आणि फलकावरती धावा आहेत आतापर्यंत 33 धावा. बॉलिंग मार्क वरती आता स्लॉग ओव्हर मध्ये नेहमी आपण पाहिले गेम चेंज होणारी ओव्हर म्हणजे स्लॉग ओव्हर, जिथे कधी कधी पाहिलं ना तर गोलंदाज भाव खाऊन जातो, परंतु 10 पैकी 8 वेळा जर विचार केला तर जास्तीत जास्त धावा येताना दिसतात. म्हणून स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करणारा संघ विचार करेल की इथे 10, 12, 15 धावा आल्या ना, पहिलाच बॉल जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि व्हाईटच्या स्वरूपात व्हाईट +1 या 2 धावा येतात एक्स्ट्राच्या स्वरूपात. सुद्धा अब्बास आलाय. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत आणि अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये नेहमी गोलंदाजी केले. एक चांगल्या धाटणीचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात अब्बासने देखील. आणि अब्बास कडून अपेक्षा आहे की इथे जर एक्स्ट्रा धावा आल्या ना तर कुठेतरी दुविधा माइंड मध्ये अब्बास आणि त्याचा संघ जाईल. म्हणून त्याच्या टीमला अपेक्षा आहे की कमीत कमी धावा अब्बास खर्च करेल आणि बॅटिंग करणारा संघ ज्या पद्धतीने व्हाईट बॉल आलाय तिथे इरादे स्पष्ट आहे की या गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा इरादा असेल. 35 धावा. यानंतरचा टॉस आपण करतोय बोरिवली टीम आणि त्यांच्या अपोजिट आहेत रॉयल स्टनर मीरा रोड. बिग बॅटल, बिग फाईट आपण पाहणार आहोत. अब्बास बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. लेफ्ट हँडेड बॅटर निलेश पहिला बॉल फेस करतोय या इनिंग मध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. हाफ ट्रॅकर चेंडूला पाहिलं तर जागा बनवली, परंतु इथे विकेट जाण्याची दाट शक्यता होती. कॅच छुटा और दिल टूटा हेच म्हणावं लागेल. फार कमी प्रमाणात असे कॅचेस सुटले जात आहेत आणि डे आणि नाईट यामध्ये जो अंतर असतो ना, नाईटला व्यवस्थित जर पाहिलं तर कॅच कॅरी होत नाही, परंतु इथे जी फ्लड लाईट आहे ना, इथे तुम्हाला अंधार दिसणारच नाही आहे ज्या पद्धतीने लाइटिंग आहे या स्पर्धेची. म्हणूनच हा कॅच सुटलाय आणि बघूया कॅच सुटल्यानंतर निलेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. 36 धावा 5 गडी बाद. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा आलाय. फुल टॉस बॉल, कॅच सुटली, स्ट्राइक रोटेट झाली आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. धूमधडाका. आता संदीप पांडेच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. फुल टॉस बॉल घुटना थोडासा बेंड केला, स्लॉग हिट आणि त्याच पद्धतीने आउट ऑफ द पार्क. लोकनेते चषक षटकार. 6 धावांची वाढ. धावफलक पुढे आलाय. टोटल धावसंख्या आहे 42 धावा. 42 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. अब्बास थोडस महागडं षटक. आतापर्यंत 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्यात. संदीप पांडे चांगली बॅटिंग करतोय. लेट आलाय पण थेट आलाय. 2 बॉल मध्ये 7 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. स्लोवर 1. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेटला चेंडू जातोय. फिल्डर येईल आणि चांगली फिल्डिंग करेल. चांगला कमबॅक करतोय फिल्डर देखील. अप्रतिम अडवला गेला या चेंडूला. धावफलक जर विचार केला तर 44 धावा 5 विकेट.
चला ऋतिक 11 बोरिवली टीम आपला कॅप्टन येऊ द्या आणि रॉयल स्टनर मीरा रोड आपला कॅप्टन येऊ द्या पुढील मॅचचा टॉस करण्याकरता. फ्लाइट डिले घुटना टेकलाय आणि पाहतच राहिला गोलंदाज. काय फटका खेळलाय अप्रतिम. सुपर से भी ऊपर सिक्सर. म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. जनसेवक नेता यो एकदा स्लॉग हिट केला जाते पॉवर जनरेट केली जाते. पाहिलं तर या चेंडूला रेड देखील केलं. फ्लाइट डिले होती. संत गतीने टाकलेला चेंडू समोर ठेवला आणि समोर जर ठेवला ना तर अशा प्रकारचा षटकार नक्कीच पाहायला मिळेल. फलकावरती धावा 50 धावा कंप्लीट होत आहेत. तिरंगा शास्त्री नगर या संघाचे. पुन्हा एकदा घुटना टेक सिक्सर देख अजून एक येतोय षटकार. नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा सध्या या स्पर्धेची चर्चा आहे परंतु चर्चा केली जाते. संदीप पांडे शोन आणि काय बॅटिंग करतोय. घुटना बेंड केलाय आणि बरोबर त्याचा आवडता फटका आणि आवडता झोन देखील निवडलं गेलं. 56 धावा 5 बॉल. शेवटचा बॉल थोडासा संत गतीने टाकला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर रनआउटची संधी होती. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करताना रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल धावसंख्या आहे 57 धावा आणि जिंकण्याकरता स्पर्श 11 मीरा रोड या संघासमोर धावांचं आव्हान असेल 58 धावा जिंकण्याकरता आहे. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या अगेन्स्ट ऋतिक 11 बोरिवली. चला टॉसला या दोन्ही टीमचे कॅप्टन. लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू विजय. चला टॉसला दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. आदरणीय राजेंद्रजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका साइडला रॉयल स्टनर मीरा रोड चे कॅप्टन आहेत उबेद खान मुन्ना. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि एका साइडला आहे बोरिवली टीमचा कॅप्टन मयूर पाटील. राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 5 ओव्हरचा मॅच असेल आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय एका साइडला पतू पॅकर आहे आणि दुसऱ्या साइडला आपण बघतोय टॉसच्या लोकनेते चषक 2025 अशा प्रकारचा टॉस आहे. ऋतिक 11 बोरिवली टीम कॉलिंग करतोय. लोकनेते असा कॉल लोकनेते चषक आलेला आहे. मयूर टॉस जिंकलेला आहे. दोन्ही टीमला विनंती करेन शुभेच्छा देऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. ऋतिक 11 बोरिवली टीम टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करायचं आहे. मॅच ऑन आहे म्हणून जास्त प्रतिक्रिया नसेल. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस जिंकलेला आहे ऋतिक 11 बोरिवली संघाने आणि घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान. अगदी दर्जेदार समालोचन तुम्हाला ऐकायला मिळत होतं अक्षयजी साटमसर यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच विशालजी भोईर. खरं तर एक उत्कृष्ट गुणलेखक, परंतु त्यांच्याकडे सर्वाधिक मोठा ब्रँड देखील अगरबत्तीचा. त्यांचे विशेष करून आभार. जेवणासाठी ते निघालेत. या सामन्याकडे वळूयात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी त्याच वेळेला कैवल्यजी दत्तात्रय पाटील यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. त्यांचंही स्वागत आपण करूयात. कारण या जुचंद्र गावामध्ये आल्यानंतर अगदी एक जवळची व्यक्ती आणि माझे जवळचे मित्र म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहतो. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती रन्स बनल्यात. त्या अर्थात 57-58 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये तिरंगा शास्त्रीनगर या टीमला आपण पाहत आहोत. आदरणीय शुभमजी मात्रे साहेब यांना आपण पाहत आहोत. SM फिटनेस जिमचे ओनर स्वतः या ठिकाणावरती पाहायला मिळत आहेत. स्वतः त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक सौरस जिथे शरीर सौष्ठव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. कारण भरभक्कम असं शरीरदृष्टी त्यांची आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. सामन्याला होती सुरुवात. आपण पाहतोय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा हा दैदीप्यमान सोहळा. तिरंगा शास्त्रीनगर टीमने प्रथमतः बॅटिंग केली. रन्स बनवल्यात. 57-58 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती किसन दाखल होत असताना पाहायला मिळतं. सौरभ आणि अकीब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर सौरभ आणि अकीब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड होईल. उत्तरार्धाकडे आपण बघतोय. 58 धावसंख्येचं टार्गेट. 58 ऑन द बोर्ड. जिथे सेकंड इनिंग मध्ये आपण बघतो आहोत. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी किसन तयार होत असताना पाहायला मिळाला. शास्त्रीनगर टीम तिरंगा शास्त्रीनगर या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ पाहायला मिळतो. नुकताच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला पाहायला मिळाला. रॉयल स्टनर मीरा रोड आणि जे धारावी कासार वडवली. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला बॉल प्रचंड वेगाने इथे हाताळण्यात आला. गोलंदाजाकडे या गोष्टींचे आयुध नेहमी चांगल्या दर्जाची असावी लागतात. वेग तुमच्याकडे असावा लागतो. किंबहुना आघाडीचा द्रुतगती गोलंदाज हा नेहमी चाणक्य असावा लागतो. कारण त्याच्याकडे वेगा स्वरूपामध्ये टप्पाही चांगला असणं गरजेचं. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. षटकाराने सुरुवात झाली आहे रन चेसला. मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि धावांची सुरुवात झाली आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार, वजनदार आणि शानदार होत असताना पाहायला मिळते. उत्तरार्धाची पुढचा बॉल ओव्हर द विकेटने खोला टाकला समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दक्षक देणारा चेंडू ओलांडतोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. थँक्यू. सौरभने चांगले स्ट्रोक केले. डाऊन द ग्राउंड असेल ती अगदी त्याच वेळेला लॉंग लेगला खेळलेला चौकार षटकार असेल. धावा आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल स्विच हिट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सापळा रचला आणि इथे मोठा स्ट्रोक खेळण्याच्या उद्गार्यामध्ये विकेट गमावून बसलाय सौरभ. पहिला फलंदाज सौरभ डिपाच. गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर.
थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये या एक जिथे 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना घाम गाळावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या पद्धतीने विकेट प्राप्त केली आहे रन चेस मध्ये इथे कठीणाईला सामोरं जावं लागेल. कारण अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मनुष्य नेहमी मोत्याच्या धारांपेक्षा घामाच्या धाराने, मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने अधिक शोभून दिसतो. कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जो घाम गाळताना ते चांगल्या दर्जाची मेहनतीने तुम्ही मिळवलेलं यश राहतं. इथे जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीने खेळ पाहायला मिळालाय, विकेट प्राप्त केली है, घाम गाळालाय. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. घाम गाळणं गरजेचं राहील, त्यासाठीची मेहनत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एखाद्या एलईडी टीव्ही पेक्षाही फ्लॅट होता षटकार. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. थँक्यू. श्रीकांत अण्णा 24 घंटे चोकन्ना मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि त्याने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. संघाची धावसंख्या 16. खोलातला बॉल लोड फुल टच बनवला ऑन साइडला. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतोय हा फलंदाज. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर स्क्वेअर लेग अंपायरने येथे केलाय. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक विशाल आपल्या सोबत जॉईन होत असताना विशालजी नाईक सर यांना आपण पाहतोय. खरं तर एक उत्कृष्ट दर्जाचे पंच, परंतु त्यांच्या माध्यमातून विशेष करून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्यांचा एक वैयक्तिक स्वरूपामध्ये स्टॉल देखील आहे. आवर्जून भेट द्या त्यांच्या स्टॉलला, परंतु तिथे पैसे आकारावे लागतील. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 16. या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. वेस्ट साईड कितीही पाहण्यामध्ये अगदी आपण तिसऱ्या पंचांना कंट्रोल रूम मध्ये पाहत आहोत. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आला डिसिजन. या बॉलचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. श्रीकांत शेट्टी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि काय स्ट्रोक मेकर आहे पहा बॅटर. फेअर डिलिव्हरी, सिंगल मिळेल अर्थात षटक संपेल. पहिल्या षटकाच्या अंती स्कोर कार्डवरती 17 विदाउट लॉ एक फलंदाज बाद. 17 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सफल झालाय. अगदी पाहिलं तर अगदी बसून जिथे मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने 17 धावा, 17 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट येणारे. अर्थात इथूनही आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ शेष आहे आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये अर्थात 58चा पाठलाग करत होता. 24 बॉल 41 ची गरज. शब्द त्याचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. संदीप पांडे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतो आहे. संदीप पांडे हा तो बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून 6 बॉल 22 धावा आल्या होत्या. 3 षटकार त्याने ठोकले होते. आता मात्र व्याजा सकट परतफेड करण्याची संधी आली अण्णाला आणि या अण्णा कशा रीतीने व्याजा सकट परतफेड करतो ना, ही बाब महत्वाची राहिली आहे. पुढचा बॉल, पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वेळेला आपण हॉटेल व्यावसायिक मध्ये सर्वाधिक नाव जे मात्र शेट्टी पाहतो ना, तेच शेट्टी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. कोणत्याही स्वरूपाचा अगदी कर्ज ठेवत नसतात ते. आणि इथे खरं तर या फलंदाजाने जे काही कर्ज डोक्यावरती दिले ना टीमच्या, 22 धावांची खेळी साकारत असताना ते फेडावे लागतील. पुढचा बॉल, खोलातला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वेगवान बॉल इथे पाहायला मिळतो आहे. गती पहा किती चांगली, ॲक्युरेसी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळाली आहे. अगदी यष्ट्यांच्या समीप होऊन चेंडू ट्रॅव्हल होत असताना यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. किंचितचा यष्ट्यांच्या अगदी जवळून जात असताना पाहायला मिळाला. अगदी यष्ट्यांना ब्रश झाला होते की काय याची चर्चा होऊ लागली आहे. विविध कॅमेरा अँगलने आपण ती ऍक्शन रिप्ले पाहत होतो. आदरणीय जिग्नेजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. आदरणीय भावेजी म्हात्रे साहेब यांना देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून
ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. 21 धाबा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 21 ऑन दी बोर्ड. एक फलंदाज बाद. आदरणीय जिग्नेजी मात्रे साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला दे घुमा के चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. सुंदर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या. रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. मैदानाच्या आतमध्ये अण्णा ज्या रीतीची बॅटिंग करतोय ना, संघ साथीदार त्याला म्हणत असेल बॅटिंग तुलाच करायची आहे. 6 बॉल 15 वरती तो नॉट आउट. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने कट केला होता. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने 26 धावा. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आगामी कालावधीमध्ये या स्पर्धे या विभागामधील आणखीन एक महत्वाची स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 आपल्या भेटीला येतोय. 10 एप्रिल ते अर्थातच 14 एप्रिल या कालावधीमध्ये आदरणीय जिग्नेजी मात्रे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः उपस्थित होत असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. यावेळेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल टिपलाय. फलंदाज बाद. हे आधार स्तंभ खंबीर हितेंद्र अप्पा ठाकूर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याच्या सोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. थँक्यू. आदरणीय युवा सेना प्रमुख आदरणीय जिग्नेजी मात्रे साहेब, वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्वचे आदरणीय जे मात्र अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख आयोजक उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री चषकाचे आणि त्यांच्या साथीला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आदरणीय भावेजी मात्रे साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. उद्योजक व शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. अकीब इथे बाद होत असताना पाहायला मिळतो. 2 धक्के दिलेत श्रीकांत आणि अगदी त्याच वेळेला जुनीत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. रन्स आल्यात, धावा आलेल्या पाहायला मिळाल्याच. जिथे स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत 26 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपला आहे. रन्सचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जिथे 58 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ इथून शेष राहील आणि 18 बॉलमध्ये जिथे या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 32 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 32 धावा. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराव्या कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या मॅच मध्ये तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. पहा ना, आयुष्य असू द्यात किंवा अगदी प्रत्येक परीक्षा असू द्यात किंवा आयुष्य राहू द्यात, कोणती रेस असू द्यात, आयुष्यामध्ये माणसाला कदापि हार कदापि मंजूर नसते. इथे जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतो. कोणतीही रेस असू द्यात, अगदी त्याच वेळेला जिंकणं गरजेचं राहतं. परंतु निशांतजी एक गोष्ट राहते आयुष्यामध्ये, जिथे आपण हार पत्करतो किंवा हार मागतो ते केवळ फुलवाल्याचं दुकान असतं. त्या व्यतिरिक्त कदापिही जीवनामध्ये मनुष्याला हार पत्करायची नसते. मैदानाच्या आतमध्ये 26 बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. येणारी चेंडू इथून राहिले त्या 18 मध्ये 32 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती सूरज दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. त्याच्याकडे पाहिलं जाईल. विकेट प्राप्त करावी लागणार आहे त्याला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या सीच्या बाहेर रूम दिलाय, कट केलाय. स्क्वेअर कट करत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. चौकार. करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे
किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बास. एकटाच लढतोय हा खेळाडू अण्णा. श्रीकांत शेट्टीसाठी सरप्राईज बॉल राहिला. उचळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला होता. एक सिंगल जरूर आले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा इथे अर्जित होत्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 धावा धावफलकावरती 16 बॉल आणि 26 ची गरज. 16 चेंडू आणि 26 धावा. क्षणाक्षणाला कधी इथे कधी तिथे पारड कधी झुकतंय ते अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. कधी आपण पाहिलं, कधी शास्त्रीनगरला, कधी मीरा रोडला स्पर्श 11, कधी तिरंगा 11. मॅच बनणार. एक दर्जेदार सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 16 मध्ये 26 ची गरज. 16 बॉल 26 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती सूरज पुन्हा एकदा सज्ज होत असताना श्रीकांत शेट्टी ऑन स्ट्राइक. आडवा बाटने हॅमर ऑन साइडला केला. बेस्ट बॉल हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुल केलाय आणि तो होतोय सक्सेसफुल. षटकार. विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र त्याच्या साथी षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या वेगाने पुढे सरकू लागली आहे. 10 बॉल 28 वरती नॉट आउट खेळतोय श्रीकांत शेट्टी. 38 बनल्यात. 38 ला 2 बाद झालेले पाहायला मिळाल्यात. करंट रन रेट 15.20 चा करंट रन रेट पाहायला मिळालाय. काय बॅटिंग केली आहे बहादाराने. यावेळेला देखील आणखीन एक जणू काय रांगोळी काढायला घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे चौकार षटकारानं त्याच्यामध्ये रंग भरलेत. चांगली बॅटिंग करतोय श्रीकांत शेट्टी. मास्टर त्याच्या साथीला गंभीर दत्ता रामहाई मास्टर त्याच्या साथीला चौकाराच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. तब्बल 16 धावा या षटकामध्ये येत असताना आपण पाहिल्यात. तब्बल 42 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. 11 बॉल 32 वरती श्रीकांत शेट्टी नॉट आउट है. 14 बॉल 16 की गरज. आने वाली 14 गेंदे जीत के लिए 16 की जरूरत. श्रीकांत शेट्टी. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला पहा पडल्यानंतर वेगाने चेंडू मात्र इथे कट होत असताना पाहायला मिळाला. दिशाहीन राहिला हा बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 रन्स आल्यात. या षटकामध्ये एक मोठी भागीदारी बिल्ड होतीये. परंतु एकट्याने बॅटिंग केली. एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये. नीडर अंदाजामध्ये फलंदाजी करत असताना श्रीकांत शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलातला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. 49 ऑन द बोर्ड. 12 बॉल 38 धावसंख्येवरती नॉट आउट आहे श्रीकांत शेट्टी. 49 ऑन द बोर्ड आहेत. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने केवळ स्टीअर केले. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 40 धावसंख्येवरती नॉट आउट आहे फलंदाज. संघाची धावसंख्या अर्धशतक. 3 षटकांमध्ये 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. तिरंगा 11 शास्त्री नगर या टीमच्या स्कोर कार्ड वरती रन 70. जिथे बॅटिंग करत असताना स्पर्श 11 मीरा रोड या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 51 ला 2 बाद. त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. या पण काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व आदरणीय जिग्नेजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान आज आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मी विनंती करेन सन्मानित करण्यासाठी शुभमजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण यथोचित मान सन्मान आपण शुभमजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रथमेजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत.
साने गुरुजी चस्काचे प्रमुख आयोजक देखील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तथा एक चांगल्या दर्जाची देहबोली आपण त्यांची पाहतो. अगदी फिजिकल फिटनेस कडे त्यांचा भर नेहमीच राहिला. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक 3 जुनैद बात. आहे साऱ्यांच्या आवडीचा आमचा हा बेटा दादा, करतो समाज कार्य छान मनानं साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा, पुरा करीतो नेहमी दादा दिलेला युवा. थँक्यू. 50 धावा धावफलकावरती, 51 धावा धावफलकावरती आहेत. 58 रनचं टार्गेट या मॅच मध्ये 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर शादाब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 11 बॉल आणि 7 ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूला श्रीकांत शेट्टी बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 13 बॉल मध्ये 40 आल्यात आणि त्याला स्ट्राईक एंड कडे घेऊन जाण्या व्यतिरिक्त जुनैद मॅच संपवण्याकडे निघाला होता आणि त्या औदार्यामध्ये त्याने विकेट गमावली आहे. रन्स थांबल्यात. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने कट केला होता बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे निश्चित मिळेल. अर्धशतक कंप्लीट होतंय की काय, कारण जर का एकंदरीत आपण पाहिलं तर 6 ची आवश्यकता राहिली आहे. एक चौकार आणि एक षटकार ठोकला तर या मॅच मध्ये आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक श्रीकांतच्या बॅटमधून पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला केला. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सेकंड साठी पलटलाय. काय बॅटिंग केली आहे फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये. एकटाच लढत असताना तो पाहायला मिळाला. हिम्मत कदापि हारलेली नाहीये आणि चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 14 बॉल 42 धावा, 54 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडू आणि 4 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. संघाच्या हितासाठी हा फलंदाज बॅटिंग करतोय. त्याचा कल याच गोष्टीकडे राहिला ना की संघ कसा विजयी होईल याकडे जास्तीचं लक्ष त्याने वेधलंय. की मोना कॉन्सन्ट्रेशन त्याचं त्या ठिकाणी आहे. यावेळेला स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. 48 रन या स्पर्धेमध्ये सर्वाधिक उच्चांक धावसंख्या. 15 बॉल आणि 48 धावा नॉट आउट स्वीकारणारा आणि ही वादळी झुंजार खेळी करणारा श्रीकांतची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. त्याच्या इनिंगसाठी अफलातून केलाय तो. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ऍब्सोल्युटली नो डाऊट वन साइड हिरो या मॅचचा. 15 बॉल 48 धावा. श्रीकांत शेट्टी. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. या आपण त्याला इन्व्हाइट करूयात या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. लाईनअप मध्येच मैदानात